कबनूर येथे बॅग दुकानाच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री उघडकीस. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर येथील दत्तनगर ओढ्याजवळ पायल बॅग या दुकानाच्या आड नशेच्या पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा भांडाफोड हिंदुत्ववादी संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्या ठिकाणी गांजा, चरस, भांगेच्या गोळ्या, गुटखा, देशी विदेशी दारू आदी नशिले पदार्थ बिनधास्तपणे विकले जात होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि साहित्य जप्त केलं. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलिसांनी पायल बॅग दुकानाचे चालक उदय वसवाडे, योगेश वसवाडे आणि उमेश वसवाडे या तिघांना अटक केली. या दुकानाच्या आडून पानपट्टी आणि घरामध्ये विविध ठिकाणी गांजा आणि इतर नशिले पदार्थ लपवून ठेवले जात होते. या ठिकाणी बॅग विक्रीपेक्षा नशेचे अड्डेच चालवले जात असल्याची माहिती पुढे आली. ही मोठी कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे, पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आता खाक्या दाखवल्याचं चित्र आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.